एरवी विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणाऱ्या शिक्षकांना आता स्वतःचीच परीक्षा द्यावी लागणार आहे। शासनानं सप्टेंबर 2028 पूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET उत्तीर्ण करणं अनिवार्य केलं आहे। नोकरी वाचवण्यासाठी शिक्षकांची धडपड सुरू झाली आहे। येत्या रविवारी ही परीक्षा होणार आहे। या परीक्षेसाठी अमरावती तालुक्यात 38 केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे। एकूण 18,119 शिक्षकांनी परीक्षेसाठी ऑनलाईन नोंदणी केली। यात 7,391 प्राथमिक आणि 10,728 माध्यमिक शिक्षक आहेत। प्रत्यक्ष किती शिक्षक उपस्थित राहतात आता हे रविवारी स्पष्ट होईल। परीक्षेत 1ली ते 4थीच्या प्राथमिक शिक्षकांसाठी वेगळी आणि 6वी ते 8वीच्या माध्यमिक शिक्षकांसाठी वेगळी अशा 2 स्वतंत्र प्रश्नपत्रिका असतील। प्राथमिक शिक्षकांची परीक्षा सकाळी 10:30 वाजता तर माध्यमिक शिक्षकांची परीक्षा दुपारी 2:30 वाजता सुरू होईल। दोनही पेपर प्रत्येकी 2.5 तासांचे असतील। जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनात जिल्हा सनियंत्रण समिती या परीक्षेचे आयोजन करते। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी या समितीचे उपाध्यक्ष आहेत, तर शिक्षणाधिकारी सचिव म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत। परीक्षा पारदर्शी व्हावी यासाठी CCTV कॅमेऱ्यांद्वारे देखरेख ठेवली जाईल। गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रांवर CCTV लावण्यात आले आहेत। जिल्हाधिकारी CEO यांच्यासह पोलीस आयुक्त कार्यालयाचे अधिकारी परीक्षा केंद्रांना भेटी देतील। प्राथमिक, माध्यमिक आणि योजना विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांची भरारी पथकही अचानक तपासणी करतील। परीक्षेची प्रक्रिया अधिक सुरक्षित करण्यासाठी बायोमेट्रिक स्क्रीनिंग आणि फेस रिकग्निशन तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल। ही सर्व तांत्रिक पडताळणी वेळेत पूर्ण होणं आवश्यक असल्यानं सर्व परीक्षार्थ्यांनी परीक्षा केंद्रांवर वेळेपूर्वी उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलं आहे।